पब्लिक स्कूलचा आज सुरू करण्याबद्दल काय सांगायचं? मराठा विद्याप्रसारक समाज सक्करदरा चौक नागपूर द्वारे संचालित स्वर्गीय भाऊसाहेब सुर्वे हायस्कूल व सक्करदरा प्राथमिक शाळा या पहिलेपासूनच आपल्या इथे आहेत, पण बदलत्या काळाची गरज म्हणून जी इंग्लिश माध्यमाची जी सुरुवात करायची होती, तर आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमंत डॉक्टर मुदोजी महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रॉयल मराठा पब्लिक स्कूल CBSE पॅटर्न नर्सरी, प्री नर्सरी, KG1, KG2 या शाळेची आजच इथे स्थापना करण्यात आली। ती स्वर्गीय भाऊसाहेब सुर्वे हायस्कूलच्या प्रिमायसेसमध्ये ही शाळा सुरू करण्यात आलेली आहे। या शाळेची वैशिष्ट्ये म्हणजे ई-लर्निंग सुविधा या शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संस्थेद्वारे। त्याचबरोबर जे शिक्षक वर्ग आम्ही ठेवलेला आहे तो तज्ज्ञ आहे आणि ॲक्टिव्हिटीवर आम्ही या शाळेमध्ये खूप जास्त भर देणार आहे। ॲक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन हा एक आमचा मोटो आहे। काय विशेषता आहे आपल्या शाळेची? काय विशेष आकर्षण इतर शाळांपेक्षा काय कंपेअर? इतर शाळांपेक्षा आम्ही वीकली इथे एक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत। नंतर जे फेस्टिवल होणार आहेत, ठीक आहे, त्या फेस्टिवलमध्ये आम्ही त्या फेस्टिवलची पूर्ण माहिती लहान मुलांना देणार आहोत। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-लर्निंग फॅसिलिटी आमच्याकडे आहे। प्रोजेक्टर रूम आम्ही इथे बनवण्यात आलेली आहे आणि प्रिमायसेस खूप मोठा आहे, त्यामुळे मुलांना खेळायसाठी जागा इथे उपलब्ध करून दिली आहे। मुलांच्या सुरक्षतेसाठी CCTV कॅमेऱ्याची सुद्धा सोय इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। प्रवेश प्रक्रियेची काय? प्रवेश सध्या प्री नर्सरी, नर्सरी, KG1 आणि KG2 या वर्गांसाठी सुरू आहे आणि ही शाळा एक्सटेंडेड राहणार आहे, त्यामुळे फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड आम्ही हळूहळू ती वाढवणार आहे। पालकांनी विद्यार्थ्यांना काय आव्हान? पालकांनी आणि विद्यार्थ्यांना एक असं आव्हान आहे की आपल्या या परिसरातील सर्व पालकांना मी आव्हान करू इच्छितो की आम्ही शाळेची जी फी ठेवलेली आहे, अत्यल्प फीमध्ये आम्ही ही शाळा इथे चालवतो आहे। आपण इथे व्हिजिट करू शकता, येऊन बघू शकता शाळेचं प्रिमायसेस, शिक्षक वर्ग आणि सर्व सोयी आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहे विद्यार्थ्यांसाठी। आणि फीज सगळ्यात जास्त आहे। सर्वसामान्य मुलांना CBSE शिक्षण घेण्यास एक उपयुक्त असं ठिकाण म्हणजे रॉयल मराठा पब्लिक स्कूल आहे असं मला वाटतं। मी प्रवीण दौलतराव शिर्के, कार्याध्यक्ष तथा समिती प्रमुख, रॉयल मराठा पब्लिक स्कूल नागपूर। मराठा विद्याप्रसारक समाज ही आमची संस्था फार जुनी आहे। 1923 साली या संस्थेची स्थापना झाली होती। विद्येचा प्रसार करण्याचं मूळ उद्दिष्ट या समाजापुढे होतं। त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजाने स्वर्गीय भाऊसाहेब सुर्वे विद्यालय, सक्करदरा प्राथमिक विद्यालय, जिजामाता बालवाडी हे 3 युनिट या परिसरात सुरू केले होते। पारंपरिक शिक्षण कात टाकत आहे, त्यामुळे नवीन इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे लोक वळू लागलेले आहेत। ही काळाची गरज ओळखून समाजानेही हा एक पाऊल पुढे टाकलं आमच्या की इंग्रजी शिक्षणाची सोय समाज बांधवांना, पाल्यांना या ठिकाणी उपलब्ध करून देत रॉयल मराठा पब्लिक स्कूलची स्थापना आजच्या दिवशी फीत कापून करण्यात आलेली आहे। उद्घाटन आमच्या समाजाचे अध्यक्ष आहे डॉक्टर श्रीमंत राजे मुदोजी महाराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली रिबिन कापून याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। काय सांगायचं? आमचा उद्देश असा आहे रॉयल मराठा पब्लिक स्कूलच्या माध्यमातून, आता तुम्ही बघितलं असेल कोणत्याही पब्लिक स्कूल किंवा प्ले स्कूल नर्सरीमध्ये मुलाला टाकायचं म्हटलं तर 25,000 ते 30,000 रुपये फीस घेतात। आम्ही मिनिमम म्हणजे अफोर्डेबल फीस स्ट्रक्चर 5,000 ते 6,000 रुपये फीस आणि ड्रेस आणि बुक्स असे पकडून 7-7,500मध्ये त्या मुलाला चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण। आमचा मोटो आहे लाफ लर्न लीड, हसत खेळत त्या मुलाची प्रगती झाली पाहिजे तसं वातावरण आम्ही इथे बनवत आहे। इथे आजूबाजूला थोडा स्लम एरिया आहे, त्या प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाच्या पॅरेंट्सला वाटतं की माझ्या मुलांनी इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलं पाहिजे। दुसऱ्याचा मुलगा चालला आहे, माझा का नाही, तशांना आपण शिक्षण इथे उपलब्ध करून देत आहे। हा आमचा मेन मोटो आहे रॉयल मराठा पब्लिक स्कूलचा।
माझं नाव निलेश चव्हाण, मी कोषाध्यक्ष आहे मराठा विद्याप्रसारक समाजाला. मराठा समाजाचं जे विद्येचा आम्ही प्रसार करतो. इथे ऑलरेडी शाळा आहे, सक्करदरा प्राथमिक शाळा, जिजामाता बालवाडी आणि स्वर्गीय श्री भाऊसाहेब सुर्वे विद्यालय 10वी पर्यंत.